नमस्कार, वंदना चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। आज भक्तियोगातील ईश्वराचे स्वरूप कसे असते ते आपण बघूयात। जन्मादि अस्य यतः, ज्याच्यापासून हे विश्व जन्म पावते, ज्याच्यात ते अवस्थित असते आणि ज्याच्यामध्ये लय पावते तोच ईश्वर होय। म्हणजे तो अनंत, शुद्ध, नित्यमुक्त, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, परम करुणामय व गुरूंचाही गुरु आहे। आणि या साऱ्यांपेक्षा म्हणजे स ईश्वरः अनिर्वचनीय प्रेमस्वरूपः, त्याचे स्वरूप आहे अवर्णनीय प्रेम। म्हणजे ज्याचे वर्णन करता येणार नाही असे प्रेम, तेच ईश्वराचे स्वरूप आहे। हे सगळे अर्थातच सगुण ईश्वराचे वर्णन झाले। मग काय ईश्वर दोन आहेत? नेती नेती करीत जाऊन ज्ञानीजन ज्या सच्चित आनंदस्वरूप ब्रह्माचा लाभ करून घेतात ते ब्रह्म निराळे, आणि भक्तगणांचा प्रेमस्वरूप भगवान निराळा असे का म्हणावयाचे? तर मुळीच नाही। ज्ञानांचे सच्चित आनंदस्वरूप ब्रह्मच भक्तांचा प्रेममय भगवान होय। ईश्वर सगुण आणि निर्गुण दोन्ही आहे। आपण हे अगदी पक्के जाणून असावयास हवे की भक्त ज्याची उपासना करण्यात रममाण असतात तो सगुण ईश्वर ज्ञानांच्या ध्यानगम्य परब्रह्माहून मुळीच अलग वा निराळा नाही आहे, केवळ ते एकमेव अद्वितीय ब्रह्मच। तथापि ब्रह्माचे निर्गुण स्वरूप अतिशयच सूक्ष्म असल्याकारणे ते प्रेमाचा व उपासनेचा विषय होऊ शकत नाही। म्हणून भक्तगण त्याच परब्रह्माच्या सगुण स्वरूपाची उपासना करण्यात आनंद मानित असतात, आणि परब्रह्माचे सगुण स्वरूप म्हणजे भक्तांचा सर्व नियामक ईश्वर। एक दृष्टांत देऊन हे अधिक स्पष्ट करता येईल। कल्पना करा की ब्रह्म हे मृत्तिका म्हणजे माती असून तिच्यापासून नाना तऱ्हेच्या वस्तू निर्माण झाल्या आहेत। आता माती ह्या दृष्टीने त्या सर्व वस्तू एकच आहेत खऱ्या, परंतु त्या वस्तूंना त्यांच्या त्यांच्या रूपांनी वा आकारांनी एकमेकांपासून वेगळे केले आहे। उत्पन्न होण्यापूर्वी त्या सर्व वस्तू मूल मृत्तिकेत अव्यक्त रूपाने होत्या। माती ह्या दृष्टीने त्यांच्याकडे बघितल्यास त्या अर्थात एकच आहेत, परंतु स्वतःचा एक विशिष्ट आकार आल्यावर आणि तो आकार टिकेपर्यंत त्या एकमेकींपासून अलग आणि वेगवेगळ्याच असणार। उंदीर आणि हत्ती हे दोन्ही मातीचेच, पण तरीही दोघात वेगळे पण राहणारच। मातीचा उंदीर कधी मातीचा हत्ती होऊ शकणार नाही। दोहोत भेद राहणारच, कारण विशिष्ट रूप प्राप्त झाल्यानंतर त्या रूपामुळेच त्यांना स्वतःचे वेगळे अस्तित्व प्राप्त होत असते। रूप म्हणजे तर वेगळेपणा। रूपरहित माती या दृष्टीने ते केव्हाही अभिन्न वा एकच होत। ईश्वर हे त्या निर्गुण ब्रह्माचे सर्वात श्रेष्ठ रूप होय। दुसऱ्या शब्दात म्हणावयाचे म्हणजे ईश्वर ही मानवी मनाच्या द्वारा होऊ शकणारी निर्गुण ब्रह्माची वा त्या अंतिम तत्वाची सर्वोच्च धारणा होय। सृष्टी अनादि अनंत आहे, तसाच ईश्वरही अनादि अनंत आहे। आपल्या वेदांत सूत्राच्या 4थ्या अध्यायातील 4थ्या पादात मुक्ती लाभानंतर मुक्त पुरुषाला जी एक प्रकारची अनंत शक्ती आणि अनंत ज्ञान प्राप्त होते त्यांचे वर्णन करून व्यासदेव नंतरच्या एका सूत्रात असे विधान करतात की कोणालाही सृष्टी, स्थिती व प्रलय यांची शक्ती मात्र लाभत नसते, कारण ती शक्ती केवळ ईश्वराचीच होय। प्रस्तुत सूत्राचे विवरण करताना द्वैतवादी भाष्यकारांना हे दाखवून देणे अगदी सोपे आहे की परतंत्र जीवाला ईश्वराची अनंत शक्ती आणि संपूर्ण स्वातंत्र्य कधीही लाभणे शक्य नाही। कट्टर द्वैती भाष्यकार श्री मध्वाचार्य यांनी वराह पुराणातून एक श्लोक उद्धृत करून आपल्या नेहमीचा संक्षिप्त पद्धतीने या सूत्रावर भाष्य केले आहे। या भाष्याचे स्पष्टीकरण आपण क्रमशः पुढील भागात बघूयात।
थँक्यू.